मी डॉक्टर अशोक दत्तात्रय कडलक, प्रमुख शास्त्रज्ञ, पीक उत्पादन व संरक्षण, कृषी शास्त्र आणि तंत्र विभाग, वसंतदास इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. ही वसंतदास इन्स्टिट्यूट ही शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने ऊसावरती काम करते. हे करत असताना या संस्थेने विभागवार असे वेगवेगळे संशोधन केंद्र उभी केलेले आहेत. त्यात एकूण 6 संशोधन केंद्र आहे. त्यातलं पहिल्यांदा सुरू झालं ते मांजरी पुणे येथे सुरू झालं. त्यानंतर नायगावला झालं, ते पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात आहे. नंतर तिसरं झालं ते लोणारवाडीला झालं, 2 तालुक्यामध्ये. त्यानंतर मग आंबोली येथे एक आम्ही संशोधन केंद्र केलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, की जिथे आम्ही ऊसाच्या नवीन जाती उत्पादित करतो आणि प्रसारित करतो. मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस होतो, त्याकरता मग आम्ही जालना जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यात पाथरवाला येथे ऊस संशोधन केंद्र सुरू केलं. त्यानंतर विदर्भासाठी विचार पुढे आला की त्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला ऊसासाठी संशोधन करणं गरजेचं आहे. म्हणून नागपूर येथे बोरीबुट्टीजवळ तिथे आम्ही मागच्या 2 वर्षापासून नवीन ऊस संशोधन केंद्र सुरू केलं आहे. असं एकूण आमच्याकडे साधारण 955 एकर जमीन आहे, की जेथे वसंतदास इन्स्टिट्यूट फक्त ऊसाच्या ज्या नवीन नवीन जाती आहेत त्याचं बियाणं तयार करणे आणि शेतकऱ्याला उत्तम प्रतीचं मूलभूत बियाणं देणे, की जेणेकरून आपल्याला शेतकऱ्याची उत्पादकता वाढेल, साखर उतराय वाढेल आणि पर्यायाने जी आपली साखर उद्योगधंदा आहे तोही नफ्यामध्ये येईल. जे आपले ऊसाचे 3 हंगाम आहेत, अडसाली आहे, पूर्व हंगामी आहे आणि सुरू आहे. याकरता मग वेगवेगळ्या जागेची निर्मिती केली जाते. याच्यामध्ये वसंतदास इन्स्टिट्यूट काम करते. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे पण केलं जातं. आणि दोघं मिळून आपण शेतकऱ्यांसाठी दरवर्षी नवीन नवीन जाती आपण देत असतो. याच्यामध्ये प्रामुख्याने जी जात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जाते ती आहे को 8632. त्यानंतर आहे को एम किंवा COM 0265 आहे. नंतर MS 10001 आहे. त्यानंतर याच वर्षी प्रसिद्ध झालेली PDN 1512 आहे. ती महात्मा कृषी विद्यापीठाने प्रसारित केली. आणि त्याचबरोबर वसंतदास कोव्हियस आहे 18121 हे वाण आपण यावर्षी प्रसिद्ध केला. हे सर्व वाण तिन्ही हंगामध्ये घेतले जातात. यामध्ये काही मध्यम पक होणार आहेत, काही उशिरा पक होणार आहेत, काही लवकर पक होणार आहेत आणि हंगामनिहाय त्याचं आपण शिफारशी केलेल्या आहेत. मूळ हेतू हाच आहे की शेतकऱ्याला त्याच्या जमिनीच्या प्रकारानुसार, जमिनीच्या मगदुरानुसार, तिथल्या वातावरणातील घटकानुसार त्या व्हरायटी आपण त्यांना शिफारस करतो, त्याप्रमाणे ते लावतात आणि त्यामुळे शेतकऱ्याला शाश्वत असं उत्पादन मिळतं आणि चांगल्या प्रकारची जमिनीचं आरोग्य अबाधित ठेवता येतं. नुसतं उत्पादन वाढून चालणार नाही, तर आपल्याला जमिनीचं आरोग्य पण अबाधित ठेवायचं असतं. याकरता वसंतदास इन्स्टिट्यूट काही निविष्ठा तयार करतं. त्या जमिनीच्या आरोग्यासाठी केल्या जातात आणि ऊस पिकाच्या आरोग्यासाठी पण केल्या जातात. आता ऊस पिकाचं आरोग्य किंवा ऊस उत्पादन वाढण्यासाठी जे महत्त्वाचं जे निविष्ठा तयार केली जाते वसंतदादामध्ये ती आहे वसंत ऊर्जा. त्यामुळे ते एक जैविक संजीवक आहे ते, की जे सेंद्रिय स्वरूपातलं आहे, त्याच्यात कुठले रासायन वापरेलं नाही आणि ते सर्वच ते ताण पडतात. मग जैविक ताण असतील ऊसावरती किंवा अजैविक असतील, या सर्वावरती ते परिणामकारक असं उपयोगी पडतं आणि उत्पन्नात भरघोस वाढ होते, साखर उतराय वाढतो. याचबरोबर काही जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी त्याच्यामध्ये सॉईल हेल्थ आहे, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत, कन्सोर्शिया फॉर्ममध्ये आहेत, म्हणजे कमीत कमी 9 ते 10 जीवाणू त्याच्यामध्ये असतात, की ज्यामुळे अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते, सेंद्रिय कर्ब वाढते आणि जी आपण रासायनिक खताद्वारे किंवा सेंद्रिय खताद्वारे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करतो ऊस पिकासाठी, त्यातले अन्नद्रव्य पिकाला सहजपणे उपलब्ध करून देतात. बहुतेक जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हे त्याच्या क्रांतिक पातळीपेक्षा खूप खाली आलेलं आहे. ते वाढवण्यासाठी आपण एक ह्युमिक ॲसिड नावाचं एक निविष्ठा तयार केलेली आहे वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये, ती आपण शेतकऱ्यांना देतो. त्याचबरोबर जे ऊस तुटण्याचे पाचट तयार शेतामध्ये शिल्लक राहतं, त्याचाही हा सेंद्रिय कर्ब संवर्धनासाठी आपल्याला उपयोग करायचा असतो. म्हणून त्यासाठी ते पाचट करण्यासाठी लवकर कसं पोचेल यासाठी एक डिकम्पोजर म्हणून आपण तयार केलं वसंतदादाने, ते आपण शेतकऱ्यांना पोचवतो. अशी अनेक प्रकारची उत्पादनं आहेत. त्यानंतर ऊसावरती प्रामुख्याने जी कीड येते ती आहे हुमणी. तिचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. तर त्याच्यासाठी विव्हेरियम आणि EPN असे 2 आपण निविष्ठा तयार केलेल्या आहेत. त्या दोन्हीचा संयुक्त वापर केला तर त्याचं अगदी व्यवस्थित नियंत्रण होतं आणि जे नुकसान होतं ते आपलं टाळलं जातं. आपण काही किडींसाठी तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रतिकार म्हणून एक आहे, ते खूप असं परिणामकारक आहे. त्याचबरोबर जे पोकाबोंग सारखे किंवा जे कांडी किडे असते, खोडकिडे असते, याच्यावरती आपण काही जैविक कीड नियंत्रक आपण केलेले आहेत, शेतकऱ्यांना पोहोचवला जातो. आणि हे करत असताना एक वसंतदाचं एक स्वतःचं असं एक
बांधिलकी आहे शेतकऱ्यांप्रती ती अशी आहे की ना नफा ना तोट्यावरती आपण हे सगळं तयार करतो आणि शेतकऱ्यांना पोहोचवतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादनही वाढतं, त्यांचं आरोग्य अबाधित राहतं. आता जे मी आता तुम्हाला सांगितलं की आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या निविष्ठा ऊस उत्पादनासाठी तयार करतो आणि त्याची विक्री करतो. ती अगदी सवलतीच्या दरामध्ये किंवा कमीत कमी किमतीमध्ये केली जाते. म्हणजे मिळतात कुठे नेमके, तर जे शेतकरी पुण्याच्या जवळ असतील तर त्यांच्यासाठी आमच्याकडे मांजरीला जो फार्म आहे आमचा हवेली तालुक्यात तिथे उपलब्ध होतात. त्यानंतर मग जे आमचं नायगावला संशोधन केंद्र आहे, जे चिंतामणी थेऊर गणपतीचं स्थळ आहे, त्याजवळ नायगाव आमचं क्षेत्र आहे, तिथे आम्ही त्या उपलब्ध करून देऊ शकतो. नंतर दौंड तालुक्यात आमचे लोणारवाडीला आहे, तिथे ते उपलब्ध होऊ शकतं. त्यानंतर इकडं मराठवाड्यात जर आपण आला तर इथं पाथरवाला म्हणून गाव आहे अंबड तालुक्यामध्ये, जे टोपे साहेबांचा जो साखर कारखाना आहे त्याच्या जवळच आहे ते, तर तिथे आम्ही ह्या निविष्ठा आपण देऊ शकतो. वसंतदादा इन्स्टिट्यूटने जे काही कृषी सेवा केंद्र आहेत यांच्याशी करारनामे केलेले आहेत, त्यांनाही आम्ही ते देतो की जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रातून ते मिळेल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ते केलेलं आहे, तर त्या शेतकऱ्याला त्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये ते उपलब्ध होईल. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आम्ही काही सवलती पण दिलेल्या आहे. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने 5,000 किलो किंवा लिटरच्या पुढे जर त्यांनी ह्या निविष्ठा एकत्रित नेल्या, म्हणजे त्याच्यामध्ये वसंत ऊर्जा आलं, प्रतिकार आलं, प्लांट हिट आलं, स्वायत आलं, या सगळ्यांचं जर 5,000 लिटर किंवा 5,000 किलो जर नेलं तर 30% त्याच्यावरती त्याला सूट मिळते. 3,000 ते 5 किलो मध्ये जर नेलं तर 20% सूट मिळते. नंतर 1,000 ते 2,000 नेले तर त्याला 15% सूट मिळते. आणि जर डायरेक्ट शेतकरी आला आमच्याकडे मांजरीला आणि त्यांनी तिथून घेऊन गेला तर त्याला 10% सूट जागेवर दिली जाते. तर अशा पद्धतीने नाना तोट्यावरती विकतो, परंतु अगदी सवलती दरात पण देतो जर जास्त प्रमाणात व्यवसाय नेला तर. असं एक शेतकऱ्यांनी या गोष्टीचा निश्चित त्यांच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रातून किंवा आमचं जे संशोधन केंद्र आहे त्याच्या विभागवार तिथून ते घेऊन गेलं तर निश्चित त्यांना फायदा होईल.